वन विभागाकडून प्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणी पोहोचवले जाते। उन्हाळ्यामध्ये वन्यजीवांसाठी जीवनदायी पाणवठे तयार केले जातात। येवल्यातल्या ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रामध्ये पाणवठ्यांची सोय करण्यात आली। येवला तालुक्यातल्या ममदापूर वनसंवर्धन क्षेत्र सुमारे 5.5 हेक्टरवर पसरले असून इथं विविध वन्य प्राण्यांचा वावर आहे। मात्र वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे प्राण्यांना अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागू नये यासाठी वन विभागाने महत्त्वाचं पाऊल उचललं। या पाणवठ्यांमध्ये पाणी कमी होऊ लागल्याने टँकरद्वारे नियमित पाणी सोडलं जातं। याच वनक्षेत्र परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव यांनी। आपण येवला तालुक्यातील ममदापूर वन संवर्धन क्षेत्रात आलेलो आपण बघू शकता की वन विभागाच्या वतीने या ठिकाणी हरणांसह इतर प्राण्यांकरता पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे। आपण बघतो तर ठिकठिकाणी नैसर्गिक पाणवठे असो, ठिकठिकाणी सिमेंटचे पाणवठे असो, या ठिकाणी वन विभागाच्या वतीने या मुख्य प्राण्यांकरता पाणी टाकले जात आहे। आपल्यासोबत तेथीलच वन क्षेत्र अधिकारी काय सांगाल की कशा प्रकारे सोय केली, किती पाणवठे? आमच्याकडे टोटल आपल्या ममदापूर संवर्धन राखीव मध्ये 25 पाणवठे आहे। त्याच्यामध्ये 10 पाणवठे सोरल बोरवेल आहे, काही 7-8 पाणवठे असे आहे की ते कृत्रिम आहे आणि नैसर्गिक पाणवठे 10 ते 12 नैसर्गिक आहे। त्याच्यामध्ये जिथं पाणी नाही आहे, जिथं पाण्याची लेवल पाणवठ्यामध्ये कमी झाली तिथं आम्ही टँकरद्वारे पाणी टाकतो आणि 1 महिन्यामध्ये 2 टँकर फिक्स आहे की आम्ही तिथं पाणी टाकतोच। आपल्या पाणवठ्यामध्ये काळवीट, तरस, लांडगे, खोकड, नीलगाय, सायाळ असे विविध प्रकारचे प्राणी येतात आणि पक्षी सुद्धा, मोर आणि लांडोर। एकूणच बघितलं तर विविध पक्ष्यांसह प्राणी या पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येत असल्याने नक्कीच वन विभागाकडून या प्राण्यांची तहान भागवली जात आहे। नरेंद्र पटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।